शेतकऱ्याच्या वावरात कधी पीक पाणी व्हायची, कधी कापणीवर आधारित विमा भेटायचा। फडणवीस साहेब, शेतकऱ्याला न्याय द्या। काय परिस्थिती आहे फडणवीस साहेब? अजित दादा, ओ अजित दादा, हे बघा, हे पाणी पहा काय झालं, शेतकऱ्याचं वाटोळं झालं। अजित दादा, ओ शिंदे साहेब, हे बघा, हे बघा, अरे काय वाटोळं शेतकऱ्याचं। कपाशी गेली, सोयाबीन गेली, कांदा गेला। फडणवीस साहेब, पीक विम्याचे ट्रिगर लागू करा, शेतकऱ्यांना न्याय द्या। फडणवीस साहेब, पाय पडतो तुमचा, बघा शेतकरी। फडणवीस साहेब, सोयाबीन। फडणवीस साहेब, अरे न्याय द्या शेतकऱ्याला, शेतकऱ्याचं वाटोळं झालं। फडणवीस। नमस्कार, मी निकिता पाटील। आपण पाहतात नव महाराष्ट्र। आज शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर 2025। नव महाराष्ट्राच्या पारनेर अपडेटमध्ये आज आपण पाहणार आहोत पारनेर तालुक्यातील ताज्या घडामोडी। ढगफुटी सदृश पावसामुळे वाडेगव्हाण आणि नारायणगव्हाणमध्ये पूरस्थिती। रविवारी सायंकाळी वाडेगव्हाण आणि नारायणगव्हाणमध्ये अचानक आलेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे ओढे, नाले, तलाव तुडुंब भरले आणि रस्ते पाण्याखाली गेले। शेतजमिनी वाहून गेल्या, कांदा पीक आणि घरातील साहित्य पाण्याखाली गेले। सरपंच प्रियंका किशोर यादव यांनी पंचनाम्याची मागणी केली आहे। के रेंजच्या सैन्य सरावामुळे 23 गावांमध्ये चिंता। राहुरी, नगर आणि पारनेर तालुक्यातील 23 गावांतील 25,619 हेक्टर क्षेत्र 15 जानेवारी 2026 ते 14 जानेवारी 2031 या कालावधीत सैन्याच्या युद्धाभ्यासासाठी सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे। यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। मुसळधार पावसामुळे पारनेर तालुक्यात 200 हेक्टर पिकांचे नुकसान। 16 ते सप्टेंबर 18 दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे पारनेर तालुक्यातील 4 गावांतील 200 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे। या नुकसानीत 240 शेतकरी प्रभावित झाले आहेत। भाळवणीतील विद्यार्थिनीने आत्महत्या केली। भाळवणी येथील विजया गंगा स्कूल ऑफ नर्सिंग कॉलेजमधील 21 वर्षीय विद्यार्थिनीने तरुणाच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली। तरुणाने वारंवार फोन करून त्रास दिल्याने आणि पैशांची मागणी केल्याने विद्यार्थिनी मानसिक तणावात होती। पारनेर तालुक्यात 114 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण। पारनेर तालुक्यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण काढण्यात आले आहे। या आरक्षणामुळे काही ग्रामपंचायतींमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे, तर काहींमध्ये नाराजी दिसून येत आहे। शिरापूर गावातील युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला। शिरापूर येथील एका युवकाने पुराच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत ओढ्याजवळ गेले होते। अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात तो वाहून गेला आणि काही वेळाने त्याचा मृतदेह सापडला। मृतदेह पाहून त्याच्या आईने हंबरडा फोडला, ज्यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे। सुपा गावात बिबट्याचा संचार, वनविभागाने जेरबंद केला बिबट्या। सुपा गावातील जांभूळ वाडा परिसरात बिबट्याचा संचार सुरू होता। वनविभागाच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करण्यात आले, ज्यामुळे गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला। प्रेक्षकांना एक विनंती, पारनेर अपडेटमध्ये पारनेर तालुक्यातील ताज्या घडामोडींच्या ठळक बातम्या थोडक्यात देण्यात येणार आहेत। दररोज सकाळी 10 वाजता हे प्रसारण होईल। आपणही आपल्या परिसरातील काही घडामोडी असतील त्या आपण खालील व्हॉट्सअपवर पाठवाव्यात। आडवा मोबाईल धरून व्हिडिओ देखील आपण पाठवू शकता, पण फक्त 1 ते 2 मिनिटांच्या या ठळक बातम्या प्रसारित करण्यात येतील। संपर्क संपादक नवमहाराष्ट्र, मोबाईल व्हॉट्सअप क्रमांक 9702052049। एक आठवण, आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा आणि अपडेट राहा।